चला, गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतो. काल आलेल्या न्यू अपडेटनुसार वनरक्षक भरती, वनरक्षक वनसेवक भरती 2026 संदर्भात जे अपडेट आलेला आहे, जाहिरात कधी येणार आहे, याची पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम आणि पात्रता 2 शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता, तर हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये वनरक्षक बॅच कमी शुल्कामध्ये 1000 रुपयामध्ये आपण 1 वर्षाकरिता देत आहोत. ओके, 1000 रुपयामध्ये 1 इयर ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. मॅक्झिमम सर्वच लेक्चर लाईव्ह सुद्धा आहेत आणि तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे. वने, पर्यावरण आणि जैवविविधता या विषयाचे सर्व विषयामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर बॅच मध्ये तुम्हाला दुसरं काय दिलं जाणार आहे, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपात. आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत तुमच्या वनरक्षकचे ते सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. टॉपिक वाईज MCQ व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे आणि तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहे. तर आपल्याला ही बॅच जॉईन करण्याकरिता 80 10 45 77 60 हा नंबर दिलेला आहे बघा, या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. तर आपण आपला जास्त वेळ न घेता लगेचच पुढे जाणार आहोत. या ठिकाणी कधीचा अपडेट आहे, डेट एकदा चेक करायची आहे, 12/11/2025 हे आता आपल्याकडे आता आलेलं आहे. ओके, म्हणजे 12 नोव्हेंबर 2025 आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्या मार्फत प्रति मुख्य वन संरक्षक, ओके, सर्वांना हे पत्र त्यांनी लिहिलेले. कशा संदर्भात आहे बघा बरं, भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक घेण्याबाबत. डिटेल शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल कोणत्या जागा आहेत, कोणत्या पदाचे निघणार आहेत. दिनांक 9-10 एप्रिल 2025 रोजी माननीय मंत्री, आता कोण आहेत, कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गट ब अराजपत्रित आणि गट क आणि गट ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. याकरिता या कार्यालयाने मागणी पत्र सुद्धा सादर करण्याचा सूचना त्या कार्यालयाला दिलेल्या होत्या विभागाला. तर परंतु अशी निर्देशनास आले आहे की वनरक्षक, फॉरेस्ट गार्ड, लेखापाल आणि सर्वेक्षक, ओके, या पदांच्या बिंदू नामावल्या मंजूर करून घेऊन मागणी पत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती या ठिकाणी दिसून आली येत नाही. याची गांभीर्याने दखल घेतलेली खेदाची बाब आहे. सर्वांकरिता विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होत आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक 19/11/2025 म्हणजे आता उद्याची डेट 19 आहे, बरोबर आहे. आजची 18, सॉरी एकच सेकंड फक्त, आजची 19 म्हणजे आजच 19 तारीख आहे. सकाळी 11 वाजता ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीकरिता विषय खालील प्रमाणे आहेत. विषय काय आहेत बघा आता या ठिकाणी, वनरक्षक भरती प्रक्रिया 2025 चे अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयात सादर करणे. मग या एकूण पदांचे नाव, मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे, मग पेसा, नॉन पेसा मधली आणि एकूण परत तेच मागणी पत्र कार्यालयात सादर केल्याचा दिनांक आणि शेरा म्हणजे नेमके मंजूर झाले किंवा नाही ते या कार्यालयात सादर करायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे लेखापाल, ते सुद्धा सेमच आहे प्रोसिजरची. त्यानंतर जिल्हा निवड समितीकडून भरावयाची पदे, मग आता त्याची हे सेम नियुक्ती प्राधिकरणाचे पदनाम, मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे, मागणी पत्र जिल्हास्तरीय समितीकडे पाठवणे, मागणी पत्रातील पदांची संख्या, जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिनांक आणि शेरा. ओके, त्यानंतर वनवृत्त याचं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनुकंप नियुक्ती देण्याबाबत हे सुद्धा पद भरलेली आहे, डायरेक्ट त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी दुसरं आपण पुढे बघणार आहोत, किती जागा रिक्त आहेत इकडेच तुम्ही बघून घ्या. विभाग एकच नागपूरचं बघतोय आपण. वनरक्षकच्या मंजूर पदे 1700 आहेत, भरलेली 1600, 100 नॉन पेसाची रिक्त आहेत. त्यानंतर चंद्रपूरमध्ये वनरक्षकची 4 पेसा, नॉन पेसा 58. त्यानंतर गडचिरोली, एक एक बघूया आपण, पूर्ण व्हिडिओ बघा, प्रत्येक विभागाचं मी या ठिकाणी सांगणार आहे. चंद्रपूर झाल्यानंतर गडचिरोलीमध्ये किती आहेत, 61 आहेत आणि 19 टोटल 80 जागा. त्यानंतर अमरावतीमध्ये 67 जागा, यवतमाळमध्ये 68 म्हणजे पेसा नॉन पेसा दोन्हीचे सुद्धा आपण पाहत आहोत. कार्यवाही सुरू आहे, रोजी प्रमाणित करणे, कुठे कुठे पदे
मंजूर झालेली आहेत. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघायला गेलं तर एकूण 9 पदं आहेत. ओके, पेसाचे 3 आणि नॉन पेसाचे 6. त्यानंतर सर्वेक्षक आपण फक्त वनरक्षकचे पाहत आहोत कारण आपण त्याचीच बॅच घेतोय आणि विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे त्याचे म्हणजे आतापर्यंत लागलेले आहेत मागच्या भरतीमध्ये. वनरक्षक मध्ये 56 आहेत धुळेला. पेसामध्ये 49 आहेत, जास्त जागा आहेत. नॉन पेसाला 7. नाशिकमध्ये सध्या तरी जागा अवेलेबल नाहीत वनरक्षकच्या. त्यानंतर पुढचा विभाग पुणे. पुण्यामध्ये 7 जागा आहेत. ठाण्यामध्ये 113, सगळ्यात जास्त जागा 113 म्हणजे 78 पेसा आणि नॉन पेसा जर बघितलं तर 35. कोल्हापूरमध्ये 46 आहेत टोटल. त्यानंतर आहेत एकूण जर जागा पाहायला गेला आपण तर किती आहेत रिक्त? पेसामध्ये 263 पदं आणि नॉन पेसाची 345 पदे भरली जाणार आहेत. टोटल 668 कार्यवाही सुरू आहे असं ते. सध्या 2 पदे राजीनाम्यावर रिक्त आहेत, ते पण सुद्धा यामध्ये ऍड केली जातील. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा या ठिकाणी. हे तर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांच्या विभागाच्या. आता प्रत्येक ठिकाणी कारवाई सुरू आहे, प्रत्येक जिल्हा वाईज दिला. आता आपण काय बघितले विभाग वाईज, आता जिल्हा वाईज सुद्धा हे पदे आपण ही PDF तुम्हाला शेअर करणार आहोत टेलिग्राम चॅनलला. मग आपण काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जॉईन व्हा. त्यामध्ये तुम्हाला ही PDF बघायला मिळेल. मग आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते किती भरली जाणार आहेत. तर त्याकरिता तुम्हाला वनरक्षक बॅच सुरुवातीला जॉईन करावी लागणार आहे, कारण तर मेगा भरती म्हणता येईल आपल्याला. ओके, तर ही 12वीच्या बेसिसवरती आहे, फक्त 12वी शैक्षणिक पात्रता. त्यानंतर हाईट बघायला गेलं तर शारीरिक पात्रता मुलांकरिता 162, मुलींकरिता 157 आहे. दोघांकरिता एक फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. आणि अभ्यासक्रम 120 मार्काचा पेपर आहे आणि 80 मार्काचं तुमचं ग्राउंड आहे. मी डिटेलमध्ये घेणार आहे. मग त्याला रनिंग किती आहे, गोळाफेक आहे का, लांबुडी आहे का, हे प्रत्येक पुढच्या व्हिडिओमध्ये शारीरिक पात्रतेचा व्हिडिओ बनवल्यानंतर मुलांचे किती आहे मुलींचे किती आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, तर सुरुवातीला बघा या ठिकाणी 120 मार्काचा पेपर आहे, 80 मार्काचा ग्राउंड आहे तुमचं. पेपरमध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, पर्यावरण, जैवविविधता आणि वने या सगळे कायदे वगैरे आपल्याला अभ्यासायला आहेत. हे सगळे घेणार आहेत आपण. त्यासोबतच जे मायनर ऍक्ट आहेत ते सुद्धा RTRTS सुद्धा घेतलं जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला 1000 रुपयामध्ये वर्षभराकरिता आपण देत आहोत. बॅचला जॉईन होण्याकरिता सर्व विषय असे 80 10 45 77 60 हा नंबर आहे. या नंबरवर कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.